स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारखाच एखादा जर स्ट्रेट भारताकडे पण असेल तर युद्धाच्या वेळेस नक्की त्याचा फायदा होऊ शकतो. डायरेक्टली तर म्हणता येणार नाही, पण इनडायरेक्टली एक स्ट्रेट हा भारताकडे आहे, तो आहे काय तर स्ट्रेट ऑफ मलाक्का आहे. कुठे आहे बघा, भारताचा नकाशा आहे, इंडियन ओशन आहे, अंदमान सी आहे, इथं मलेशिया आणि सिंगापूरच्या मध्ये हा जो स्ट्रेट आहे याला म्हणतात स्ट्रेट ऑफ मलाक्का. आणि भारताचे या ठिकाणी आहे काय तर हे अंदमान निकोबार आयलँड आहे. याचा सर्वात खालचा जो भाग आहे तो आहे काय तर ग्रेट निकोबार आयलँड आहे. आता जर भारताचा या ठिकाणी प्रेझेन्स असेल तर या स्टेटवर आपण कंट्रोल करू शकतो किंवा त्याला एक चोक पॉईंट म्हणून आपण त्याचा युज करू शकतो, कारण चायनीज शिप्स आहेत ते इकडनं येतात आणि याच स्ट्रेट मधून ते जातात चीनला. त्यामुळे हा अशा ठिकाणी आहे की नक्की आपल्याला युद्धाच्या वेळेस तो जो स्ट्रेट आहे तो चोक करता येईल, त्यामुळे तो एक चोक पॉईंट म्हणून आपल्याला युज करता येईल. याच स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन आता गव्हर्नमेंटने या ग्रेट निकोबार आयलँडला डेव्हलप करण्याचा प्लॅन केलाय. पण आता स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टंट आहे आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली किंवा आपण म्हणतो की डेव्हलपमेंट काय होणार आहे तिथं, तर तिथं एक पॉवर प्लांट होईल, तिथे एक टाउनशिप इस्टॅब्लिश करण्यात येईल, तिथे एअरपोर्ट असणार आहे आणि याला एक विशाल काय प्रोजेक्ट म्हटलंय. कारण तो आता आहे काय, तिथं ऑलमोस्ट ट्राईब्स आहेत, खूप सारं जंगल आहे, जवळपास 130 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. तो तिथं पूर्ण जे जंगल आहे, झाडे आहेत ते तोडले जातील आणि हे एक पूर्ण टाउनशिप आहे किंवा एअरपोर्ट म्हटलं, पॉवर प्लांट म्हटलं आणि यासोबत शिपमेंट पोर्ट आहे तो पण इस्टॅब्लिश करण्यात येईल. म्हणजेच काय, की इथं शिप येणार आणि शिप आल्यानंतर त्या छोट्या शिपमध्ये जो माल आलेला आहे तो छोट्या शिपमध्ये ट्रान्सफर केला जाईल, त्याला ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणतात, तर तो सुद्धा इथे इस्टॅब्लिश केला जाईल. त्यामुळे याला ना एक विशाल काय प्रोजेक्ट सुद्धा म्हटले जात आहे. आता ऐकायला तरी फार चांगलं वाटतंय, पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की या ठिकाणी आता आहेत कोण, तिथं आहेत ट्राईब्स. एक आहे शॉम्पेन ट्राईब्स आणि दुसरा आहे निकोबारीस ट्राईब्स. शॉम्पेन ट्राईब्स हे तर पीव्हीटीजी आहे, त्यातल्या त्या त्यांची संख्या फारच कमी आहे. म्हणजे असं म्हटलं जातंय की त्यांची संख्या 1000 पेक्षा पण कमी आहे, एवढे कमी आहेत. आणि काय ते शिकलेले असतील का? नाही. हे असे ट्राईब्स आहेत जे कम्प्लिटली मेनलँड इंडिया किंवा इतर जे लोक आहेत त्यांपासून पूर्ण दुरावलेले किंवा त्यांच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे, असे ते ट्राईब्स आहेत. त्यातल्या त्यात तो जो भाग आहे ग्रेट निकोबार आयलँड आहे, त्यातला काही भाग असा सुद्धा आहे की जो अनटच आहे, जिथं कोणी अजूनपर्यंत एक व्यक्ती सुद्धा गेलेला नाहीये. अजून जर आपण फ्लोरा अँड फाउना जर पाहिलं, म्हणजे अॅनिमल आणि प्लांट जरी विचार केला, तर एक बऱ्याचशा स्पीसीज तिथं पाहायला मिळतात. त्यामुळे जर तिथं हा डेव्हलपमेंट झालं तर हे सगळा लॉस होईल. त्यामुळे काय तुम्हाला हे योग्य वाटतंय का, की डेव्हलपमेंटच्या नावाखाली हा जो इररिपेरेबल लॉस आहे तो योग्य आहे की नाही आहे, हे नक्की मला चॅट बॉक्समध्ये टाका, कारण यामुळेच आता हे कॉन्ट्रोव्हर्शियल मुद्दा ठरत आहे.